उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थ या निवासस्थानी जात घेतली राज ठाकरेंची भेट। महापालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मनसे जिंकू शकेल अशाच जागांवर दावा करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर ताकद असलेल्या 50 ते 60 जागांवर मनसे लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पक्ष संपण्याच्या मार्गावर असताना उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी शिवतीर्थाचे उंबरठे झिजवत आहेत। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं टीकास्त्र, तर दोन्ही ठाकरेंच्या युतीचा मनसेवर परिणाम होणार नसल्याची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात। 2 आठवड्यात मुलाखती पूर्ण करून नावं सादर करावी असे आदेश। विद्यमान नगरसेवकांपैकी अनेकांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता। अधिकाधिक युवा पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे भाजपचे संकेत। सत्तांतरासाठी संतोष बांगर यांनी 50 कोटी घेतले। भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांचा दावा। बांगर यांचे अनेक अवैध धंदे असल्याचाही मुटकुळेंचा आरोप। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या निवासस्थानी पोलिसांची धाड। बांगर यांच्या घरी पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह झाडाझडती केल्याची आमदार हेमंत पाटील यांची माहिती। बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांना दूरदर्शन टीव्ही सनचे निवडणूक चिन्ह मिळालं। बिचुकले सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार। नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत 45,000 दुबार मतदार। दुबार नावं असलेल्या मतदारांच्या समोर डबल स्टार असं चिन्ह। मतदारांकडून मतदानापूर्वी हमीपत्र लिहून घेतलं जाणार। अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीकडे नगराध्यक्षपदाचा अर्ज केलेल्या उज्ज्वला थेटेंचा अजित पवारांकडून सत्कार। यावेळी कार्यकर्त्यांचा जल्लोष। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये अजित पवारांच्या प्रचार सभेला उपस्थित राहण्यासाठी चक्क आशा आणि अंगणवाडी सेविकांना सक्ती। गटप्रवर्तकांनीच दिले सभेला हजर राहण्याचा आदेश। हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप। सोलापूरमध्ये अजित पवारांना निवेदन देताना महिलेला अश्रू अनावर। मुलाच्या मृत्यूची चौकशी करण्याची महिलेची मागणी। मुलगा अभिजित मोरे यांचा 5 महिन्यांपूर्वी मृत्यू। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी 12 डिसेंबरला होणार। दरम्यान आजच्या सुनावणीत कोर्टाकडून आरोपी कृष्णा आंधळेला अटक का होत नाही त्यावरून तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त। मराठी एकीकरण समितीने राज्य परिवहन मंत्र्यांची घेतली भेट। एसटीच्या लोगोमधील काही ठिकाणी जय महाराष्ट्र नाव हटवलं, तसंच एसटीमधील सूचनांमध्ये हिंदी भाषेला प्राधान्य दिल्याची आहे तक्रार। ज्येष्ठ आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारणार। येत्या आठवड्यात स्वीकारणार पदभार। अग्रवाल हे 1989 बॅचच्या महाराष्ट्र केडरचे अधिकारी। विद्यमान राज्य मुख्य सचिव राजेश कुमार 30 नोव्हेंबरला निवृत्त होणार। मालेगावच्या डोंगराळीतील अत्याचार प्रकरण। मुंबई आग्रा महामार्गावर नागरिकांचा रास्ता रोको। चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी। विल्सन जिमखाना परप्रांतीयांच्या घशात घालू नका, आम्ही गिरगावकर संस्थेचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। विल्सन जिमखान्याचा भूखंड जैन संस्थेला देण्याचा निर्णय घेतला जात असल्यानं आम्ही गिरगावकर संस्था आंदोलनाच्या तयारी। ऑपरेशन सिंधूर दरम्यान शहीद झालेले अग्निवीर मुरली नाईक यांच्या आईची उच्च न्यायालयात धाव। नियमित सैनिकाच्या कुटुंबाला मिळणाऱ्या लाभांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करत आईकडून याचिका दाखल। पुण्याच्या हिंजवडीमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलेने 20 मुलांना कोंडलं। मुलांना अंगणवाडी कोंडून सेविका बैठकीला गेल्या। खोलीत कोंडल्यानं चिमुकले रडत असल्याचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती। साताऱ्याच्या म्हसवडमध्ये सोशल मीडियावर प्रक्षोभक गाण्यासह कोयता तलवारी हातात घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न। पोलिसांनी गरुड गँगच्या 4घांना ताब्यात घेत काढली धिंड। कोयता तलवारीसारखी घातक हत्यारं घेतली ताब्यात। 3 वर्षांचा चिमुकला पहिल्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतनं तोल जाऊन पडला। चिमुकला खाली पडतानाचा व्हिडिओ समोर। नाशिकच्या सहदेव नगर परिसरातली घटना। सुदैवाने गंभीर दुखापत नाही। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील शेळगावात 4 वर्षीय चिमुकल्याचा ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्यानं मृत्यू। शिवराज शेरखाने या चिमुकल्याने खेळता खेळता चुकून ट्रॅक्टरचा गिअर टाकल्यानं ट्रॅक्टर विहिरीत कोसळला। नाशिकमध्ये नवविवाहितांनी विषप्राशन करत केली आत्महत्या। पतीसह सासू आणि नणंदेकडून वारंवार चारित्र्यावर संशय घेत मानसिक छळ केला जात असल्यानं आत्महत्या केल्याची नेहा पवारची सुसाईड नोट। गुन्हा दाखल।
नाशिकमधील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासू आणि 3 नणंदांना पोलिसांकडून अटक. 5 जणांवर गुन्हा दाखल. आरोपींना जन्मठेपेची शिक्षा द्या, पीडितेच्या कुटुंबियांची मागणी. अभिनेता सलमान खानच्या मांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंट समोरील झालेल्या गोळीबाराचं प्रकरण. 5 जणांवर आरोप निश्चित. तर लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई, रावतराम स्वामी यांची पोलिसांकडून वॉन्टेड आरोपी म्हणून दाखल. नवी मुंबईत घरकाम करणाऱ्या 60 महिलांची खारघर पोलिसांकडून चौकशी. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खारघरमध्ये बांगलादेशी नागरिक राहत असल्याचा केला होता आरोप. नाशिकच्या सातपूरमधील ओराबारच्या गोळीबार प्रकरणी लोंढे टोळीतले दोघे ताब्यात. दोघांवर मोक्का अंतर्गत कारवाई. तर या प्रकरणी आरपीआय नेता प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे अद्यापही फरार. पुण्यामधील विमाननगर येथील म्हाडा कॉलनीत अवैध सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा. 3 आरोपींना अटक. कारवाईत हुक्क्यासाठी लागणारं साहित्य जप्त. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीची ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी. ऑरीकडून असमाधानकारक उत्तरं देण्यात आल्याची पोलीस सूत्रांची माहिती. पुढील आठवड्यात ऑरी आणि सिद्धांत कपूरला पुन्हा एकदा चौकशीला बोलावलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती. डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकत 8 लाखांची रोकड लुटणाऱ्या 2 आरोपींना अटक. जळगावच्या एमआयडीसी परिसरातली घटना. आरोपींकडून 8 लाखांची रोख रक्कम जप्त. शेतात काम करणाऱ्या 2 शेतकऱ्यासह एका शेतमजूर महिलेवर बिबट्याचा हल्ला. यवतमाळमधल्या महागाव तालुक्यातल्या सातघरी शिवारातली घटना. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील मुंबर गावात 12 एकर ऊस जळून खाक. अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची माहिती. आग लावणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाईची शेतकऱ्यांची मागणी. सांगलीत शॉर्ट सर्किटने एका मोबाईल दुकानात आग. अग्निशमनकडून आगीवर नियंत्रण. दुकानदाराचं आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान. पुण्याच्या वारजेमधील रामनगर भागात घराला भीषण आग. घराचं मोठं नुकसान. अग्निशमनला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. वरळी सिलिंगवर एका चालत्या गाडीला आग. आगीत संपूर्ण गाडी जळून खाक. आग नेमकी कशामुळे, कारणास्पद. धाराशिवच्या कळंबमधील दहीफळचं ग्रामदैवत खंडोबा यात्रेला सुरुवात. येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणाने दहीफळ नगरी दुमदुमली. राज्यामध्ये थंडीचा जोर ओसरला. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी झाल्यानं तापमानात वाढ. पुढील काही दिवस राज्यात थंडीचं प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज. नागपूरमध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. चंपा ते खापरी रस्त्याकरता सरकारकडून 80 कोटींचा निधी मंजूर. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या दुर्घटना, कच्च्या रस्त्यातून उडणाऱ्या धूळ हे कटू वास्तव माझाने दाखवले. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चितळांच्या व्यवस्थापनासाठी स्थलांतराचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण. 73 चितळांचं सुरक्षित पुनर्वसन. यात 63 नर आणि 10 मादी यांचा समावेश. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते 9व्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअरचं उद्घाटन. यावेळी सोलापूरला जागतिक स्तरावरील गारमेंट हब बनवण्यासाठी आणि शासनातर्फे कौशल्य प्रशिक्षण केंद्र देण्यासाठी प्रयत्न करणार, नार्वेकरांची ग्वाही. 3.5 किलो वजनाच्या दत्त महाराजांच्या सोन्याच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी पुण्यात भाविकांची गर्दी. दत्त संस्थान ट्रस्टकडून ही मूर्ती गेली 60 वर्षांपासून बँक ऑफ महाराष्ट्राच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आली आहे. दरवर्षी दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला वर्षातून 1 दिवस ही मूर्ती दर्शनासाठी ठेवली जाते. सज्जनगडावरून समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचा भिक्षा प्रचार दौरा सुरू. 28 जानेवारीपर्यंत सातारा, सांगली, पुणे, नंदुरबार, अमळनेर, चाळीसगाव, धुळे, अहिल्यानगर या शहरातनं पादुका फिरणार. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी डिनर पार्टी. बिहार निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या सर्व नेत्यांनी लावली उपस्थिती. त्यावेळी अमित शहांनी मिशन बंगालचा दिला नारा. पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचं उद्घाटन. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदींच्या हस्ते उद्घाटन. स्कायरूटचं इन्फिनिटी कॅम्पस भारताच्या नवीन विचारसरणीचं, नवोपक्रमाचं आणि युवाशक्तीचं प्रतिबिंब. मोदींची प्रतिक्रिया. रेल्वेच्या एसी डब्यात मॅगी शिजवणाऱ्या महिलेने मागितली माफी. यापुढे अशी चूक करणार नाही, सोशल मीडियावर मागितली माफी. व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाने केली होती कारवाई. श्रीनगरमध्ये कमाल तापमान 13.6 अंश सेल्सिअस, किमान उणे 4.4 अंश. दाल सरोवरात नागरिक शेकोटीचा आधार घेतानाचा व्हिडिओ समोर. हाँगकाँगच्या ताईपोमधील रहिवासी इमारतीला भीषण आग. आगीत 55 जणांचा होरपळून मृत्यू. 300 जण बेपत्ता. 700 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबारामुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण. गोळीबारात 2 नॅशनल गार्ड अधिकाऱ्यांचा मृत्यू. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं. सदर व्यक्ती अफगाण नागरिक असल्याची माहिती. मुसळधार पावसानंतर थायलंडमधली परिस्थिती बिकट. पुरामुळे अनेक लोक अजूनही घरात अडकलेले. पुरामुळे रस्ते आणि वाहनं पाण्यात आली. कॅनेडियन पॅसिफिक ख्रिसमस ट्रेन सुरू. हजारो दिव्यांनी सजवलेल्या ट्रेनमधनं नागरिकांचा प्रवास. हे ट्रेन एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करत लाईव्ह म्युझिक शो सादर करते. अभिनेता धनुष आणि कृती सेनन यांच्याकडनं काशीमध्ये गंगा आरती. तेरे इश्क में चित्रपटाच्या यशासाठी घेतले आशीर्वाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.